एक महत्त्वाची अपडेट आहे. नेते संजय निरुपम यांच्याशी बातचीत करतायत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर. आपण या ठिकाणी बघितलं तर मराठीच्या मुद्द्यावरून दोन भाऊ एकत्र आले आहेत आणि त्याच मराठीच्या मुद्द्यावरून शिंदे गटाच्या नेत्यांनी मंत्र्याला घरचा आहेर दिलेला आहे आणि ज्या मंत्र्यांनी घरचा आहेर दिलेला आहे ते संजय निरुपम आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. सर नमस्कार. सर, मराठीच्या मुद्द्यावरून आपण विरोध केलेला आहे. प्रताप सरनाईकांनी जो निर्णय केलेला त्याला आपण विरोध केलेला आहे, काय सर? नाही, मराठीचे मुद्द्यावर आमचा काही विरोध नाही. माझा काही विरोध नाही मराठीच्या मुद्द्यावर. मी असा विश्वास करतो आणि माझ्या पक्षाचा पण असा धोरण आहे आणि माझ्या पक्षाचे मुख्य नेते श्री एकनाथराव शिंदे साहेबांचा असा ध्येय धोरण आहे की महाराष्ट्रात मराठी भाषाचा सन्मान झालाच पाहिजे. महाराष्ट्रात राहणारे लोकांना मराठी बोलायलाच पाहिजे. मराठी समजून यायला पाहिजे. मराठी लिहून येत नाही चालेल, पण कमीत कमी मराठी भाषामध्ये संवाद त्यांनी केला पाहिजे. हा आमच्या पक्षाचा धोरण आहे आणि माझा पण असा विश्वास आहे. पण जेव्हा आमचे मंत्री 2019च्या एक जुना GR काढून इम्प्लिमेंट करण्याचा आग्रह ठेवतात, तो GR ठीक आहे, त्याच्यावर काही ऑब्जेक्शन नाही. पण त्यांचा एक पक्ष चांगला आहे, दुसरा पक्ष म्हणजे दुसरा पक्षमुळे एक भीती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि होत आहे. काय आहे तो GR म्हणजे मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये ऑटो आणि टॅक्सी चालणारे जो लोक आहेत, जो ड्रायव्हर चालक वर्ग आहे, त्यांच्याकडून अशी अपेक्षा आहे की तुम्ही मराठीमध्ये तुमचे पॅसेंजर बरोबर संवाद करा. तो चांगला आग्रह आहे, त्याचे आम्ही समर्थन करतो. पण पुढे याच्यामध्ये असा तरतूद केलेला आहे की सर्व टॅक्सी ऑटो चालकांचा एक टेस्ट होईल. त्याच्यासाठी एक व्हेरिफिकेशन ड्राईव्ह सुरू होईल आणि व्हेरिफिकेशन ड्राईव्ह RTO करणार आणि RTO तर्फे प्रत्येक ऑटो चालकांचा मराठी ज्ञानचा टेस्ट घेतला जाईल आणि समजा तो टेस्टमध्ये फेल झालेत, तो त्यांचा लायसेन्स जो परमिट आहे, बॅच आहे, तो रद्द होईल. म्हणजे त्यांच्या समोर उदरनिर्वाहाचा संकट निर्माण होऊ शकतो. त्यांचा धंदा हातातून जाऊ शकतो. हा आता भीती निर्माण त्यांच्यामध्ये झालेला आहे. त्यासाठी मी माझ्या मंत्री महोदय करून एक पत्र पाठवलेलं आहे की मी तुमचा हा जो GR आहे त्याचं समर्थन करतो. मराठी भाषामध्ये लोकांना बोलायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये, त्या आग्रह पण समर्थन करतो. काही गैर नाही आग्रहामध्ये. पण जो सक्तीचा जो विषय आहे, मराठी सक्तीमुळे लोकांमध्ये खूप भीती निर्माण झालेला आहे, त्याच्यावर आपण पुनर्विचार करा, असा माझा निवेदन आहे. पण आपण एवढा आता सुंदर मराठी बोलतायत, आपण देखील पत्र दिलं, ते देखील मराठीमध्ये दिलेलं आहे आणि त्यामध्ये पत्रामध्ये देखील लिहिलेलं आहे भाषेला सक्तीची चौकट नको. त्यावर तुम्ही काय? हा, भाषा एक प्रेमाचा विषय आहे. भाषा प्रेमापोटीने आम्ही शिकतो आणि बोलतो. भाषा संवादचा माध्यम आहे. भाषा वादचा माध्यम होऊ शकत नाही. तो जेव्हा आम्ही सक्ती करतो कुठल्या भाषासाठी, फक्त मराठी भाषेचा प्रश्न नाही आहे, संपूर्ण जगात लोकांची वेगवेगळी भाषा आहे आणि तो प्रेमामुळे एक दुसरीची भाषा ते शिकतात आणि बोलतात. पण समजा कोणी समाजचे लोक, कोणी भाषाभाषी लोक कोणावर सक्ती करतात, जोर जबरदस्ती करतात, तेव्हा भाषेचा जो प्रेम आहे ना, भाषेच्या प्रती जो प्रेम आहे ना, तो प्रेम कमी होतो. तो यासाठी मी एक प्रेमामुळे मी मंत्री महोदयाने सांगितलं की मराठी भाषाचे प्रती महाराष्ट्रामध्ये लोकांमध्ये प्रेम राहायला पाहिजे. संपूर्ण देशात मराठी भाषाच्या प्रती प्रेम आहे. विजय तेंडुलकर मराठी भाषाचे एवढे चांगले नाटककार होते. त्यांच्या नाटक जेव्हा मी पटनामध्ये कॉलेजमध्ये होतो तेव्हा मी वाचलं होतं. मी मृत्युंजय वाचलेला आहे, मी ययाती वाचलेला आहे, मुंबई दिनांक वाचलेला आहे. याच्यासारखे केवढे चांगले जो उपन्यासकार आहेत, कादंबरीकार आहेत, त्यांच्या लेखणी आम्ही वाचलेला आणि आमच्या मनात मराठी भाषाच्या प्रती खूप प्रेम आहे. पण तो प्रेमच राहायला पाहिजे. प्रेममध्ये जेव्हा तुम्ही सक्ती करताना, जबरदस्ती करताना, तो प्रेम कमी होतो. मुंबईसारख्या शहरामध्ये मुंबईला प्राधान्य देणे कुठे चुकीचं आहे? नाही, मुंबईला नाही, मराठीला नाही, काही चुकीचं नाही. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईमध्ये बहुसंख्यक समाज मराठी भाषिक समाज आहेत आणि मराठी भाषिक लोकांनी संपूर्ण संयुक्त महाराष्ट्र आंदोलनमध्ये एक लढा देऊन
मुंबई महाराष्ट्राच्या पाठ केलेला आहे. तेव्हा जेव्हा काँग्रेस पार्टी होती त्यांच्या एक पूर्ण कट कारस्थान असा होता की मुंबई महाराष्ट्रातून वेगळा झाला पाहिजे, मुंबई एक केंद्रशासित प्रदेश झाला पाहिजे, असं पण एक कट कारस्थान होता त्यावेळी. पण ते सर्व जो षडयंत्र होते कट कारस्थान त्याच्याबरोबर भिडून त्याच्याचं एकदम कन्फ्रंट्रेशन घेऊन मुंबईचे मराठी लोकांनी, महाराष्ट्र मराठी लोकांनी मुंबई महाराष्ट्रामध्ये ठेवला, याचा आम्हाला अभिमान आहे. आणि यामुळे जेव्हा आम्ही सांगतो की मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे तो मराठी भाषाला प्राधान्य मिळालंच पाहिजे, काय हरकत नाही. पण समजा एक मुंबईचा जो एक 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 इतिहास आहे, मुंबईची एक परंपरा आहे, एक जुनी परंपरा आहे, एक जुना इतिहास आहे. तो एक पूर्वीपासून एक कॉस्मोपॉलिटन सिटी आहे. इकडे बहुभाषिक लोक राहतात, देशाचे कानाकोपऱ्यातून येऊन लोक इकडे धंदा करतात. आणि अशा परिस्थितीत कधी कधी काही लोक असं असतात जे मराठी बोलू शकत नाही, त्यांना मराठी शिकल्या पाहिजे, त्यांच्याकडून मराठी शिकला पाहिजे असा आग्रह आम्हाला ठेवला पाहिजे. पण त्याच्यासाठी त्यांच्यावर जास्ती जोर जबरदस्ती करून त्यांच्याबरोबर मारामारी करून हा मराठी शिकविण्याचा एक चांगला रस्ता नाही आहे. यावर पर्यायी उपाय काय वाटतो आपल्याला? पर्यायी उपाय असा आहे जो आमचे मंत्री महोदयांनी सांगितलेला आहे की आता परिवहन मंत्रालयातर्फे आणि महाराष्ट्र शासनातर्फे संपूर्ण मुंबईत मराठी भाषा शिक्षण केंद्र आम्ही सुरू करत आहोत, ज्याच्यामध्ये फक्त ऑटो चालक आणि टॅक्सी चालकचा प्रश्न नाही आहे, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणारे लोक पण आहेत ज्यांना मराठी येत नाही. फिर बाकी जो दूसरे जो झोमॅटो स्विगी सारखी जो नवीन कंपनी आलेली आहे त्यांचे जो डिलिव्हरी बॉय जाते त्यांच्याकडे पण त्यांना पण मराठी येत नाही. तो असे सगळे लोक जे मुंबईमध्ये रोजीरोटी कमवत आहेत आणि जो काम करत आहेत त्यांना जर समजा मराठी येत नाही तो मराठी शिकण्याच्या एक संधी त्यांच्यासाठी उपलब्ध करण्याची व्यवस्था महाराष्ट्र शासनातर्फे सुरू होत आहे आणि त्याचा त्यांना एक लाभ घेतला पाहिजे, त्यांच्याकडून लाभ घेतला पाहिजे. एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी रिक्षा चालकांसाठी एक चांगला निर्णय घेतलेला होता. पण आताच त्यांचेच नेते मंत्री प्रताप सरनाईक ते पण स्वतः त्यांनी रिक्षा चालवली आहे, पण ते अशा निर्णय घेत आहेत, कुठे चुकीचं वाटते? नाही, काय चुकीचं नाही आहे. हे पक्ष समजा आमच्या पक्षाचा असा एक धोरण आहे की महाराष्ट्रात सर्वांना मराठी बोलला पाहिजे, हे आमचं धोरण आहे. याच्या राजकारणचं काही घेणं देणं नाही, निवडणुकीचं काही घेणं देणं नाही. फक्त एवढंच आहे की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा शिवसेनाची स्थापना केली तेव्हापासून ते मराठी भाषाबद्दल एक विशेष आग्रह ठेवत होते आणि त्यांची अशी भूमिका होती की सर्वांना मराठी भाषेमध्ये बोललं पाहिजे. आणि त्यांचीच भूमिका पुढे घेऊन महाराष्ट्र शासनातर्फे आम्ही हा जो GR आहे ते अंमलबजावणीमध्ये लावण्याचा प्रयत्न करतो. पण स्थानिक आता महानगरपालिकेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये सर्वात 30 पेक्षा पण कमी निवडून आपले नगरसेवक आले, त्यासाठी आता मराठीसाठी एवढा प्रेम येते. हे आमचे जे विरोधी पक्ष लोक आहेत त्यांचा असा एक विश्लेषण आहे. तो आमची सीट कमी झाली मान्य आहे, पण आम्ही भाजप बरोबर लढलो आणि सत्ता आमच्याकडे आहे. आज महापौर भाजपचा, उपमहापौर शिवसेनेचा आहे. म्हणजे तुम्ही तो मराठीच्या मुद्द्यावर एवढा रान उठवला होता, दोघे भाऊ एकत्र आलेत, आता पता नाही आता म्हणजे एक मोठी क्रांती होईल, नवीन इतिहास रचणार. काय झालं? तुम्हाला मुंबईची लोकांनी रिजेक्ट केला. 25-30 वर्षापासून तुमच्याकडे सत्ता होती मुंबई महानगरपालिकाची, पण तुम्ही सत्ता गमावली. का गमावली? मुंबईच्या लोकांमुळे. मुंबईच्या लोकांचा जो विश्वास आहे आता तुमच्यामध्ये नाही राहिला. पण हा मुंबईचे आणि महाराष्ट्राच्या लोकांचा विश्वास आमचे पक्षाचे जो मुख्य नेते आहेत श्री एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. आज महाराष्ट्रात सर्वात मोठा मराठी लोकांच्या मनावर राज करणारा जो नेता आहे तो म्हणजे एकनाथ शिंदेजी आहे. तर आपण या ठिकाणी बघितलं तर मोठा नेता हा एकनाथ शिंदे आहे, पण या ठिकाणी जो निर्णय घेतला आहे तो कुठेतरी चुकीचा नाही आहे असं देखील या ठिकाणी म्हणत आहे. धन्यवाद मनोज. संजय निरुपम यांच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर संजय निरुपम यांनी यावेळी म्हटलेलं आहे की भाषा येणं गरजेचं आहे, मात्र भाषेची सक्ती नको असं त्यांनी म्हटलंय.